जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज छत्रपती संभाजीराजेंची जयंती आहे। या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती, ज्या महामानवानं हे स्वप्न स्वतःच्या खांद्यावर पेललं ते शंभू छत्रपती, शिवरायांचे आध्यात्मिक गुरु संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असा विचार देणारे क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महापुरुषांनी मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न केले त्या तमाम महापुरुषांना मी डॉक्टर शिवानंद भानुसे, संभाजी ब्रिगेडचा प्रदेश प्रवक्ता, आपलं सर्वांचं शिवस्वागत करत आहे। आज उद्योग मार्ग या फेसबुक लाईव्ह पेजवरून मी आपल्याशी लाईव्ह संवाद साधतो आहे। विषय आहे छत्रपती संभाजीराजेंच्या इतिहासातून आपण काय शिकावे। या पेजचे जे ॲडमिन आहेत, प्रमुख आहेत, ते आमचे मित्र संभाजी ब्रिगेडचे नेते आणि या पेजचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक झांजे सर, भागचंद झांजे सर यांनी हा योग आणला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्याशी संवाद साधायला सुरुवात करतो। मित्रांनो, या पेजच्या माध्यमातून खूप चांगला उपक्रम भागचंद झांजे हे राबवत आहेत। चांगले चांगले दिग्गज मान्यवर या पेजच्या माध्यमातून आलेले आहेत आणि त्यांनी या पेजवर संवाद साधलेला आहे। लाखो व्ह्यू या पेजवरून मिळालेले आहेत। चांगल्या उपक्रमाबद्दल झांजे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। संभाजी ब्रिगेडची सुद्धा 7 दिवस व्याख्यानमाला सुरू झाली होती, त्यालाही लाखो व्ह्यू मिळाले। पहिलंच व्याख्यान माझं झालं होतं। आज बनबरे सरांचं व्याख्यानानं त्या व्याख्यानमालेचा समारोप झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, छत्रपती संभाजीराजांचं चरित्र हा खूप मोठा विषय आहे। अनेक पैलू, अनेक हजारो आणि लाखो माणसं अभ्यास करत आहेत माझ्यासारखी, तरीसुद्धा एका पैलूला उलगडण्यासाठी खूप कमी पडत आहेत असं मला वाटतं। त्यामुळं हे खूप मोठं चरित्र आहे। तरी आपण संभाजीराजे चरित्रातून काय शिकावं यावर काही मुद्देरूपानं मी आपल्यासमोर येणार आहे। तत्पूर्वी प्रस्तावना करत असताना मित्रांनो, आपण जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट असं स्वराज्य ज्या शिवाजी महाराजांना निर्माण केलं, जिजाऊंनी त्यांना आशीर्वाद दिले, मार्गदर्शन केलं, शहाजीराजांनी संकल्प केला आणि त्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं महत्त्वाचं काम शंभूराजाने केलं, तर असं म्हटलं जातं की 1265ला सैमन डी माडफट नावाच्या व्यक्तीनं लोकशाहीची संकल्पना मांडली। लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य। त्या लोकशाही राज्याची पहिली अंमलबजावणी करण्याचं काम जगाच्या पाठीवर पहिल्यांदा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये झालं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। तत्कालीन परिस्थिती काय होती? अनेक शाह्या होत्या, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगल, एवढेच नाही तर इंग्रज, पोर्तुगीज, डच, त्याचबरोबर इराणी, अफगाणी अशी विविध आक्रमणं या देशावर होती त्या काळात आणि हे सर्व जनतेला, रयतेला लुटत होते। अशावेळी कुणीतरी पुढे येणं आवश्यक होतं आणि जनतेचं कल्याण करणं आवश्यक होतं आणि परिवर्तन घडून आणणं आवश्यक होतं। त्यामुळं जिजाऊ शिवाजी महाराज हे पुढे आले आणि स्वराज्याची निर्मिती झाली। मित्रांनो, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कारण तत्कालीन परिस्थिती फार बिकट अशी परिस्थिती होती आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे। जागतिक कीर्तीचे विचारवंत शिवाजी महाराजांच्या, संभाजीराजांच्या संदर्भात म्हणतात की शिवाजी महाराज म्हणजे जागतिक कीर्तीचे सरसेनापती। तर एवढंच नाही तर शिवाजी द किंग ऑफ इंडिया असा उल्लेख शिवाजी महाराजाचा जागतिक स्तरावर होतो, संभाजीराजांचा होतो। म्हणून अर्नॉल्ड टायबर नावाचा विचारवंत म्हणतो
की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो. तर एवढंच नाही तर बरकन कादा नावाचा इतिहासकार म्हणतो शिवाजी महाराज सतपुरुष होते. त्याचं कारण असं आहे की जगात अनेक राजे होऊन गेले, जगात अनेक सम्राट होऊन गेले, त्यांचं राज्य क्षेत्रफळानं शिवाजीच्या राज्यापेक्षा खूप मोठं असेल, परंतु दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टी म्हणजे निर्व्यसनी आणि चारित्र्य संपन्न राजे इतिहासात शोधून सापडत नाहीत. अगदी बोटावर मोजण्या इतके सापडतात आणि त्यामध्ये अग्रक्रमानं नाव घेतलं जातं. पहिलं नाव घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं नाव घेतलं जातं छत्रपती संभाजी महाराज. म्हणून सतपुरुष होते असा उल्लेख केला जातो. महात्मा ज्योतिराव फुलेंनी तर 900 ओळीचा पोवाडा लिहिला, रायगडावर जाऊन समाधीचा शोध घेतला आणि खरा इतिहास तुमच्या माझ्यासमोर आणण्याचं काम केलं. अण्णाभाऊ साठेंनी तर रशियात जाऊन शिवाजी महाराजाचं चरित्र सांगण्याचं काम केलं. एवढंच नाही तर प्रबोधनकार ठाकरे म्हणतात शिवाजी नावात एवढी ताकद आहे की त्या नावापुढे 33 कोटी देवाची फलटण बाद होते. एवढं त्या नावाचं महात्म्य आहे. तर मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणतात शिवचरित्र हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, शंभूचरित्र हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तो डोक्यात घालण्याचा विषय आहे आणि तो आपण सगळ्यांनी डोक्यात घातला पाहिजे आणि हा इतिहास समजून घेतला पाहिजे. हा इतिहास म्हणजे केवळ ढाल तलवारींचा इतिहास नाही, ढाल तलवारीचा हा कमी इतिहास आहे, हा परिवर्तनाचा इतिहास आहे, मानवजातीच्या कल्याणाचा इतिहास आहे, हा बहुजन समाजाचा इतिहास आहे. एवढंच नाही, गो मानव प्रतिपालक मानव जातीचं कल्याण करणारा हा इतिहास आहे. त्या दृष्टीनं हा इतिहास आम्ही समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो. तो आम्ही घेतला पाहिजे. परंतु या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचं काम या देशामध्ये सातत्यानं केलं. मी तर जाणीवपूर्वक असं म्हणेल की शिवकुळाची बदनामी करण्याचं काम या देशामध्ये सातत्यानं झालेलं आहे. सातत्यानं शिवकुळाची बदनामी केलेली आहे. कारण जेम्स लेन प्रकरणामध्ये, भांडारकर प्रकरणामध्ये बदनामीचं समर्थन या पद्धतीनं घडलं गेलेलं आहे. म्हणून या देशामध्ये जाणीवपूर्वक बहुजन महापुरुषांचा इतिहास बदनाम केला गेला. एवढंच नाही तर थोडं पाठीमागं जर आपण गेलो तर नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठं होती. आज नालंदा विद्यापीठ बिहारमध्ये आहे तर तक्षशिला विद्यापीठ पाकिस्तानमध्ये आहे. पण त्या काळात ही विद्यापीठं जाळली गेली. याचं साहित्य शिल्लक राहू नये याचा प्रयत्न त्या काळात झालेला आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. एवढंच नाही तर हे साहित्य नष्ट करण्याचं काम झालं. औरंगजेबाचं साहित्य मात्र तसंच आहे. बरं, एक व्यक्ती मला असं म्हणाले की संभाजीराजांनी 4 ग्रंथ लिहिले म्हणता, 12 उपग्रंथ लिहिले म्हणता, ते त्यांचेच असतील का, त्यांनीच लिहिले असतील का, एवढ्या दिवसाचं हे खरं असेल का? मग माझा प्रश्न असा होता की तुमचे हजारो वर्षापूर्वी लिहिलेले वेद काना मात्रा विलांटी न बदलता अजून जसेच्या तशा आहेत. ज्ञानेश्वरी आहे, रामायण महाभारत आहे, दासबोध आहे, तुमचं कानामात्रा इकडं तिकडं झालेलं नाही. मग एवढं मोठं साहित्य कुठं गेलं? म्हणजे शिवाजी महाराजांनं संभाजीराजांना लेखनिक दिला होता. म्हणजे संभाजीराजे किती मोठं लिखाण करत असतील. आपल्याला सापडलेले 4 ग्रंथ त्याच्या व्यतिरिक्तही संभाजीराजांनी खूप मोठं लिखाण केलेलं असावं असा अर्थ आहे. परंतु हे लिखाण जाणीवपूर्वक नष्ट करण्याचा कार्यक्रम या देशामध्ये झालेला आहे आणि जाणीवपूर्वक तो केलेला आहे. कारण आम्हाला इतिहास कसा शिकवला गेला? आम्हाला इतिहास शिकवत असताना असं शिकवलं गेलं की सावता माळी, गोरा कुंभार, सेना नाभी, चोखा महार, तुकाराम कुणबी आणि दुसरीकडे ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास. एकीकडे शिकवताना आम्हाला काय शिकवलं? बाबासाहेब म्हणजे बौद्ध, फुले म्हणजे माळी, अण्णाभाऊ म्हणजे मातंग, शिवाजी महाराज म्हणजे मराठा आणि दुसरीकडे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर. का? अशा पद्धतीनं हे शिकवलं गेलं, जाणीवपूर्वक झालं या देशामध्ये. म्हणून ज्यावेळी आम्ही संभाजीराजांच्या इतिहासाचा अभ्यास करतो, तो इतिहास शोधून काढण्याचं काम करतो, खरा इतिहास पुढे आणण्याचं काम करतो, त्यावेळी असं लक्षात येतं की कुठे नेमकी महत्त्वाची गोम शिंकलेली आहे, माशी शिंकलेली आहे आणि कुठे ही सुरुवात झालेली आहे. तर पहिलं नाव पुढे येतं मल्हार रामराव चिटणीस, चिटणीसाची बखर. चिटणीसाच्या बखरेमध्ये या मल्हार रामराव चिटणीसानं संभाजीराजांची बदनामी का केली? त्याचं कारण असं आहे की बाळाजी औजी चिटणीस हा याला संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन मारलं होतं. त्यांनी देशद्रोह केला होता. आपल्याला सगळ्यांना तो इतिहास माहीत आहे. तो इतिहास सांगण्याच्या मी भानगडीत पडणार नाही, पण त्या इतिहासाचा मतितार्थ सांगण्याचं मात्र काम मी या ठिकाणी करणार आहे. बाळाजी औजी चिटणीसाचा बदला त्याचा खापरपंतू 200 वर्षानंतर मल्हार रामराव चिटणीस हा ती बखर लिहितो आणि संभाजीराजांची बदनामी करण्याचा कार्यक्रम करतो. आणि मग त्या आधारावर पुढे काय होतं? कानेटकर,
गडकरी, गदी माडगुळकर, कवी बी, बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, कुरुंदकर, शेजवलकर, सरदेसाई, भावे, राजवाडे, सावरकर आणि अलीकडे सामनामधून सुद्धा संजय राऊतांनी संभाजीराजाचं चरित्र आनंद करण्याचं काम केलेलं आहे. इथपर्यंत ही परंपरा चालत येते आणि जाणीवपूर्वक सांगितलं जातं. जसं शिवाजी महाराजाचे गुरु कोण होते हा प्रश्न ज्यावेळी उपस्थित झाला त्यावेळी 2008 साली माननीय वसंत पुरके त्यावेळचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आणि त्या समितीनं स्पष्ट सांगितलं, पुरंदरे आणि बेडेकर पण होते, की शिवाजी महाराजाचे गुरु हे दादो कोंडदेव आणि रामदास नाहीत आणि ते जर रामदास गुरु असतील तर मग ते राज्याभिषेकाला कुठे गेले होते, त्यांनी विरोध का होऊ दिला, अनेक प्रश्न उपस्थित होतात मित्रांनो. तरीसुद्धा आज तोच खटाटोप चालू असतो. म्हणून एकीकडे दुसऱ्या बाजूला मी महत्त्वाचं नाव घेईल, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी तेव्हा त्यांना जाणवलं की 1630 ते 1707 हा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्कृष्ट असा इतिहास आहे, हा इतिहास आपण शोधून काढला पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर आमचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण, त्यानंतर वाशी बेंद्रे, म्हणजे शाहू महाराजांनीच वाशी बेंद्रे, त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे, जेधे जवळकर, आहा साळुंके, माम देशमुख, जयसिंगराव गायकवाड, कॉम्रेड शरद पाटील, चंद्रशेखर शिकरे, गंगाधरजी बनबरे, जेमिनी कडू, या सगळ्याच माणसांनी अगदी खरा इतिहास शोधून काढण्याचं काम केलं. परंतु आज दुर्दैव असं आहे की खऱ्या अर्थानं आज शिवचरित्र आणि शंभूचरित्र शासनाची प्रत अधिकृत आमच्याकडे नाही, खरा इतिहास आमच्याकडे नाही. माझी शासनाला विनंती आहे, आघाडीचं सरकार आहे, आघाडीच्या सरकारमध्ये नेतृत्व करणारं महत्त्वाचं नेतृत्व म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आहेत. त्यांनी पुढाकार घ्यावा आणि शंभूचरित्र आणि शिवचरित्र हे अधिकृत प्रत शासनाची तयार करावी. जसं शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत यांचा इतिहास राहणार आहे, तसं तुमचंही नाव राहील, या निमित्ताने विनंती करतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी विचार करत असताना संभाजीराजांचा इतिहास आपण या निमित्तानं समजून घेतला पाहिजे मित्रांनो. म्हणून ज्या इतिहासाचं विकृतीकरण झालं, संभाजीराजांना बदनाम करण्यात आलं, रंगेल रगेल संभाजीराजांना म्हणण्यात आलं, परंतु संभाजीराजे कोण होते हे आपण थोडक्यात आपण बघितलं पाहिजे. आणि या इतिहासातून आपण काय बोध घेतला पाहिजे, म्हणजे संभाजीराजाच्या इतिहासातून आपण काय बोध घ्यावा, माझ्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करणार आहे पुढील काही मिनिटं. संभाजीराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. त्या अगोदर त्यांना सखूबाई, राणूबाई, अंबिकाबाई या बहिणी होत्या. आणि संभाजीराजांचा जन्म झाल्यानंतर एक दुःखद घटना अशी की सईबाईंची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला. जिजाऊंना दुधाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जिजाऊंनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि कापूरहोळ या ठिकाणी धाराबाई गाडे या बाळांत झाल्या होत्या. जिजाऊंनी त्यांची भेट घेतली, त्यांना सर्व हकीकत सांगितली, समजावून सांगितलं, त्या तयार झाल्या. त्यांनी संभाजीराजांचं मातृत्व स्वीकारायला त्यांनी तयारी दर्शवली. त्यांना सन्मानानं त्या राजगडावर घेऊन आल्या. त्यांच्या मुलांनासुद्धा सन्मानाच्या जागा जिजाऊंनी दिल्या आणि मग धाराऊ या संभाजीराजांच्या दुधाई झाल्या. हा इतिहास आपल्याला माहीत आहे. त्याच्या पुढे जाऊन मग वाईट घटना घडली की 5 सप्टेंबर 1659 रोजी सईबाईंनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी संभाजीराजे फक्त 2 वर्ष 3 महिन्याचे होते. मातृसुखाला हे पारखे झालेले होते. परंतु दुसरी एक गोष्ट अशी की मासाहेब जिजाऊ त्यांनी जसं शिवाजी महाराजांना घडवलं तसंच संभाजीराजांना घडवलं. कुठलीही उणीव आईची त्यांना भासू दिली नाही. संभाजीराजांच्या सर्वच सावत्र आई या खूप चांगल्या होत्या. त्यांनीसुद्धा संभाजीराजांना खूप प्रेम दिलं आणि त्या पद्धतीनं सुरू झालं. परंतु महत्त्वाचं असं आहे की आई असते, आई गेली, हा संघर्षाला सुरुवात संभाजीराजांना इथून झाली. म्हणजे शापित राजपुत्र प्रत्येक ठिकाणी, म्हणजे सर्व गुण संपन्न असं हे व्यक्तिमत्व होतं. कुठलाच गुण संभाजीराजामध्ये कमी नव्हता. परंतु संभाजीराजांवर शेवटपर्यंत अन्याय होत गेला. कदाचित संभाजीराजे जर अजून 20 वर्ष जगले असते तर कदाचित आपण जगावर राज्य करू शकलो असतो किंवा हा इतिहास वेगळा असता, सुवर्ण अक्षरांनी तो इतिहास लिहिला गेला असता. पण तुमचं माझं सगळ्यांचंच दुर्दैव की 32 वर्षाचं आयुष्य फक्त संभाजीराजांना मिळालं. मित्रांनो, हे दुर्दैव आहे तुमचं माझं, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर मग संभाजीराजांचा इतिहास समजून घेत असताना शिवाजीराजांनी जाणीवपूर्वक संभाजीराजांना काही गोष्टी शिकवल्या. आज पालकांनी त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की भाषा, व्याकरण, धर्मशास्त्रे, इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य, काव्य, विनोद, राजनीती, कला, क्रीडा,
धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, न्याय, प्रशासक, लेखक, कवी, युद्धकुशल, सेनानी, संभाषण चातुर्य, संस्कृत पंडित अशा पद्धतीनं शिवाजीराजांनी जाणीवपूर्वक संभाजीराजांच्या सगळ्या क्षमता ओळखल्या आणि ओळखून त्यांना हे सर्व प्रकारचं शिक्षण देण्याचं काम आजसुद्धा आम्ही शिवाजीराजांचा आदर्श घेण्याची गरज आहे. कारण त्या काळात शहाजीराजे बहुभाषिक होते. शहाजीराजांना 8 ते 10 भाषा येत होत्या. शिवाजी महाराजांना 8 ते 10 भाषा येत होत्या. संभाजीराजांना 18 भाषा येत होत्या. 18 भाषेचं ज्ञान आणि प्रभुत्व संभाजीराजांचं होतं. त्या काळात तेवढी साधनं उपलब्ध नव्हती, तरीसुद्धा संभाजीराजांना, शिवाजीराजांना, शहाजीराजांना एवढ्या भाषा येत होत्या. आज आम्हाला किती भाषा येतात? आज आमचं किती भाषेवर प्रभुत्व आहे? आम्ही कला, क्रीडा, नाट्य, वक्तृत्व, वादिवाद या किती क्षेत्रामध्ये पारंगत होऊ शकतो? आमच्या मुलांना करू शकतो. आमच्या मुलांना आम्ही काय करतो? तर आमच्या मुलांना आम्ही फक्त लिमिटेड करून टाकतो. त्याला फक्त परीक्षार्थी, मार्कार्थी करून टाकतो. त्याला ज्ञानार्थी आम्ही होऊ देत नाही. संभाजीराजांच्या संदर्भात शिवाजी महाराजांनी त्याला ज्ञानार्थी होऊ दिलं. केवळ ढाल तलवारींचंच शिकवलं नाही, तर त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्यांना संस्कृत पंडित बनवलं, भाषा पंडित बनवलं, विद्वान बनवलं. अर्थात त्यांच्या क्षमता पण होत्या, परंतु त्या क्षमता ओळखण्याचं काम शिवाजीराजांनी केलं. आणि या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक या शिवाजीराजांनी केलेल्या मित्रांनो आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता त्यावेळी गागाभट्ट चुकीचे मंत्र म्हणत असताना संभाजीराजांनी थांबवलेलं आहे. तर हेनरी नावाचा इतिहासकार लिहून ठेवतो, ह्या शिवाजीच्या मुलाला भाषा येतात तरी किती. म्हणून संभाजीराजे हे बहुभाषिक होते. हा बोध आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे, त्या इतिहासातून घेतला. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की ज्यावेळी इकडे सईबाईचं निधन झालं आणि निधन झाल्याबरोबर इकडे अफजलखानाचं संकट या स्वराज्यावर चालून आलं. ते कसं आलं, काय आलं हे आपल्याला माहीत आहे. तो प्रसंग मी तुम्हाला सांगणार नाही. पण अफजलखानाचा प्रसंग चालून आला आणि अफजलखान प्रसंगाच्या वेळी शिवाजी महाराज संभाजीराजे फक्त 2-2.5 वर्षाचे होते. अशावेळी जिजाऊंना शिवाजी महाराज म्हणतात की खान कपटी आहे, दगलबाज आहे, आमचं बरं वाईट होऊ शकतं, दगा होऊ शकतो, तेव्हा तुम्ही संभाजीराजांना पुढे करा आणि हे चालवा. स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा स्वराज्यप्रिय होतं, जनतेवर प्रेम होतं. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे संस्कार करण्याचं काम शिवाजी महाराजांनं संभाजीराजांवर केलेलं आहे. संभाजीराजे हे बघत होते, संभाजीराजे हे प्रॅक्टिकली घडत होते आणि आपल्या वडिलांविषयी दिवसेंदिवस त्यांना आदर द्विगुणित होत चालला होता. प्रचंड आदर त्यांना वाटत होता. तो आदर आज प्रत्येक घरात आई वडिलांविषयी वाटला पाहिजे. घरात संवाद झाला पाहिजे, मुलांच्या मनाप्रमाणे चाललं पाहिजे. नाहीतर आम्ही आमच्या मुलांना फक्त डॉक्टर, इंजिनियर किंवा ATM बनवणारी फॅक्टरी किंवा ATM बनवण्याचा कार्यक्रम करत असतो, त्याच्या इच्छेविरुद्ध करत असतो. आणि ज्यावेळी इच्छेविरुद्ध करतो किंवा सांगत असतो की कशाला शंभूचरित्र वाचतो, कशाला शिवचरित्र वाचतो, कशाला अवांतर पुस्तकं वाचतो, ते का अभ्यासात येणार आहे का, आता ते लिहिणार आहेस का, अशा पद्धतीनं आम्ही टॉर्चर करण्याचं काम करत असतो. पण शिवाजीराजांनी हे केलं नाही मित्रांनो, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्या पद्धतीनं म्हणून संभाजी चरित्रातून, शिवचरित्रातून आम्ही या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे. म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, म्हणजे अफजलखान प्रसंग झाला, अफजलखान प्रसंग आपल्याला माहिती आहे. संभाजीराजे वाट पाहत होते शिवाजीराजे परत येतील, परंतु शिवाजीराजे कोकणात गेले, कोल्हापूरला गेले आणि पन्हाळ्यावरून येत असताना सिद्दी जोहरनं पन्हाळ्याला वेढा दिला. तिथे लॉकडाऊनमध्ये शिवाजी महाराज 4 महिने लॉकडाऊनमध्ये होते. तिथे 4 महिन्यात शिवाजीराजांनी केलेलं कामही खूप मोठं आहे. आम्ही लॉकडाऊन करतो आणि आम्ही काहीच करत नाही. संकटात सुद्धा संध्या असतात हे सांगण्याचं काम त्या काळात शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. 1 वर्ष दोघ्या बापलेकांची भेट झालेली नाही. 1 वर्षानंतर शंभूराजे आणि शिवाजी महाराजांची भेट झालेली आहे, हे आम्ही लक्षात घ्या. 1 वर्ष म्हणजे शंभूराजे किती बाल संभाजीराजे, आई नाही आहे, तरी 1 वर्ष भेट होत नाही, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर पुढचं असं आहे की ज्यावेळी पन्हाळा झाला, पन्हाळा झाल्यानंतर शिवाजीराजे तिथून बाहेर पडले, कसे पडले, काय पडले, विशाळगडावर गेले, घोडखिंडीची पावनखिंड झाली, हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे. आणि ज्यावेळी पन्हाळ्यावर ते अडकले होते तेव्हा जिजाऊ स्वतः निघाल्या होत्या, परंतु नेताजी पालकरांनी त्यांना थांबवलेलं आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. या पद्धतीची जडणघडण होत असताना दुसरी गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, आदिलशहांनी निरोप पाठवला शहाजीराजांना, कारण आदिलशाह हादरला होता.
पहिला अफजलखान प्रसंग झाला, दुसरा सिद्दीजोहर पन्हाळा प्रसंग झाला. शिवाजी काही ऐकत नाही. शहाजीराजांना सांगितलं की तुम्ही स्वराज्यात या, महाराष्ट्रात या आणि शिवाजीला समजून सांगा. शहाजीराजे निघाले, तुळजापूर पंढरपूर मार्गे आले, भेट झाली. शंभूराजे, जिजाऊ माता, शिवाजी महाराज, शहाजीराजांची भेट झाली. ते त्यांची दुसरी पत्नी तुकाईला घेऊन आले होते. 1 वर्षभर शहाजीराजे इथं होते. त्यांनी शिवाजीराजांना मार्गदर्शन केलं, स्वराज्याविषयी काय करावं हे सर्व सांगितलं आणि शंभूराजांना मांडीवर घेऊन आशीर्वाद दिले. आणि त्यानंतर मात्र शहाजीराजे बेंगलोरला गेले, कर्नाटकात गेले. त्यानंतर परत शंभूराजांची आणि शहाजीराजांची भेट होऊ शकलेली नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु स्वराज्यासाठी, जनतेसाठी शहाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे कशा पद्धतीनं काम करत होते रयतेसाठी, हे आजच्या राज्यकर्त्यांनी, आजच्या आमच्या केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं त्यांचा आदर्श घेऊन काम करण्याची गरज आहे मित्रांनो. त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे, त्या पद्धतीनं पुढं जाण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीनं मुलांवर पालकांनी संस्कार करण्याची गरज आहे. म्हणून शंभू चरित्रातून, संभाजीराजे चरित्रातून या सगळ्या गोष्टी आम्ही शिकल्या पाहिजे. आणि हे होत असताना काय शिकवलं शिवाजी महाराजांनी? की संस्कृत पंडित बनवलं, निर्भीड बनवलं, महाबुद्धिमान बनवलं, राष्ट्रप्रेमी, निर्भय, चतुर, हजरजबाबी बनले संभाजीराजा. हे संस्कार शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक केलेले आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे इतिहास, फक्त इतिहासाचा मतितार्थ मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळी इकडे अफजलखान, पन्हाळा हे सगळं घडत होतं, शिवाजीराजे गडामागून गड घेत होते, सगळ्यांना पळती भुई थोडी होत होती, अशा वेळी दिल्लीला औरंगजेबसुद्धा घाबरलेला होता. औरंगजेबाला वाटलं की उद्या हे शिवाजी हे जर एकत्रित झाले तर आपलं काही खरं नाही. आदिलशहालाही तसं वाटू लागलं. म्हणून त्यांनी मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाला इकडे पाठवलं, दक्षिणच्या स्वारीवर पाठवलं. मिर्झा राजे जयसिंग म्हणजे दारा शुकोचा पराभव करून, म्हणजे औरंगजेबाच्या भावाचा पराभव करून औरंगजेबाला दिल्लीच्या तख्तावर बसवणारा मिर्झाराजे. मिर्झाराजे इथे आले आणि मग शिवाजीराजांना काही लोकांनी धोका दिला. पुण्याच्या काही लोकांनी, मी मुद्दाम जात धर्माचा उल्लेख आज करणार नाही, काही लोकांनी जाणीवपूर्वक धोका दिला, ते फितूर झाले. म्हणून शिवाजीराजांना पुरंदरचा तह करावा लागला. का करावा लागला तह? रयतेचं नुकसान होऊ नये, रयतेची हानी होऊ नये, स्वराज्यावर परिणाम होऊ नये. संकट काळात काही गोष्टीची तडजोड करावी लागते, काही गोष्टी कराव्या लागतात. आज आमच्या प्रधानमंत्र्यांनी तो आदर्श शिवाजी महाराजाचा घेतला पाहिजे. आज कोरोनाच्या काळात काही गोष्टी करायच्या असतात, सांगायच्या नसतात, कृतीत करायच्या असतात, काही निर्णय वेळेवर घ्यायचे असतात. त्यामुळे गोरगरीब जनतेचं नुकसान होत नसतं किंवा गोरगरीब जनता ही हवालदिल होत नसते किंवा त्यांच्यावर परिणाम होत नसतात. हा आदर्श या निमित्तानं घेतला पाहिजे. मग पुरंदरचा तह करावा लागला, 23 किल्ले द्यावे लागले. एवढंच नाही, 4 होन द्यावे लागले आणि आग्र्याला औरंगजेबाच्या वाढदिवसाला जायचं कबूल करावं लागलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संभाजीराजांना ओलीस ठेवावं लागलं. 8 वर्षाचे संभाजीराजे ओलीस राहिलेत. कदाचित शिवाजी महाराज हे टाळू शकले असते, परंतु आपला मुलगा कणखर झाला पाहिजे, संकटात सुद्धा त्याला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे, तिकडं काय चालतं याचं ज्ञान झालं पाहिजे, हे शिकवण्याचं, हे करण्याचा हा उद्देश हा शिवाजी महाराजांचा होता. आणि ओलीस ठेवण्याचं काम केलं. पुढे सगळा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ते 50,000 मनसबदार झाले आणि आग्र्याला जायचं ठरलं. 8 वर्षाच्या शंभूराजांना घेऊन शिवाजी महाराज आग्र्याला गेले. आग्र्याला काय झालंय तुम्हाला माहिती आहे? शिवाजी महाराजाचा अपमान झाला. शिवाजी महाराज तिथून धाडदिशी उठले आणि औरंगजेबाच्या म्हणजे औरंगजेबाच्या समोर कोणी उठून जावं किंवा उंच आवाजात बोलावं असं कुणालाही शक्य नव्हतं. ते शिवाजी महाराजांनी केलं. औरंगजेब चिडला, पण औरंगजेबाच्या लक्षात आलं. औरंगजेबाने नंतर मानाची वस्त्र पण पाठवली, परंतु शिवाजी महाराजांनी ती स्वीकारली नाही. हे सर्व संभाजीराजे बघत होते. आपले वडील किती स्वाभिमानी आहे, आपले वडील म्हणजे आपल्या वडिलांविषयी त्यांना प्रचंड गर्व वाटत होता, स्वाभिमान वाटत होता, आदर वाटत होता. अशा वेळी मात्र संभाजीराजे दरबारात येत होते, कारण ते 50,000 मनसबदार होते. त्यावेळी औरंगजेबानं विचारलं, म्हणजे औरंगजेबानं शिवाजी महाराजांना कैदेत टाकलं. आणि ज्यावेळी संभाजीराजे औरंगजेबासमोर आले त्यावेळी औरंगजेब म्हणतो, संभा डर नाही लगता क्या?
त्यावेळी संभाजीराजेंनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं. संभाजीराजे म्हणाले की हमें डरने लगता किसी का, हमसे लोग डरते हैं, मराठों से लोग डरते हैं. अशा पद्धतीचं उत्तर बाणेदारपणे देण्याचं काम औरंगजेबाला केलेलं आहे. एवढंच नाही तर कुस्त्या चालू होत्या. तर कुस्तीमध्ये संभा कुस्ती खेळते हो क्या, त्यामुळे संभाजीराजे म्हणाले की आम्ही ऐऱ्या गैऱ्याशी कुस्त्या खेळत नसतो, आम्ही आमच्या लायकीच्या लोकांसोबतच कुस्त्या खेळत असतो. असे बाणेदारपणाचे उत्तरं आणि प्रश्न हे औरंगजेबाशी संभाजीराजे करत होते. आज आमच्या 8 वर्षाच्या मुलाला कुठला प्रश्न पडतो? कडप्पाने बाहुबली को क्यों मारा? आपण त्याला हाही प्रश्न पडू द्या, गौरी लंकेश को क्यों मारा, दाभोलकर को क्यों मारा, पानसरे को क्यों मारा, कलबर्गी को क्यों मारा, हमारे 42 सैनिकों को क्यों मारा और किसने मारा, ये भी सवाल पैदा होना चाहिए ना. हेही प्रश्न पडले पाहिजे. हे आम्ही शिकवलं पाहिजे आमच्या मुलांना. हा स्वाभिमान शिकवला पाहिजे, हा इतिहास शिकवला पाहिजे. हा दैदिप्यमान इतिहास आहे संभाजीराजांचा, शिवाजीराजांचा. हा इतिहास आम्ही शिकवला पाहिजे, तो अभ्यासक्रमात आला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही परिवर्तन घडून आणलं पाहिजे मित्रांनो. आणि जेव्हा शिवाजीराजाला मारण्याचा कट आग्र्यामध्ये झाला, रामसिंगालाही ते कळत नव्हतं, कारण रामसिंगानं सुरुवातीला त्याला काय माहीत नव्हतं, परंतु औरंगजेबानं कटकारस्थान केलं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. और शिवाजी महाराज तिथून निघाले, पण त्यांना मदत करणारे मदारी मेहत्तर असतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील, परंतु सर्वात महत्त्वाची जबाबदारी संभाजीराजांनी पार पाडलेली आहे. संभाजीराजांनी कुंभारवाड्यात जे महाराष्ट्रातले कुंभार होते त्यांच्याकडे जाऊन तिथं सर्व प्लॅन करून शिवाजी महाराजांना तिथून सोडवण्यासाठी संभाजीराजांचे 8 वर्षाच्या बालकाचे असणारे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. हे संस्कार शिवाजी महाराजांनी संभाजीराजांवर केले होते. आणि असा 8 वर्षाचा बालक एवढा चतुर, हुशार आणि पराक्रमी असू शकतो हे जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. आम्हाला 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी माहीत असते, परंतु 14व्या वर्षी लिहिलेला बुधभूषण संस्कृतमधला ग्रंथ आम्हाला माहीत नसतो. म्हणून मित्रांनो, हा इतिहास खरा समजून घेण्याची गरज आहे. तो इतिहास त्या पद्धतीने आम्ही समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराज तिथून निसटले आणि मथुरेत गेले. दक्षिणेत आले नाही, कारण त्यांना माहीत होतं औरंगजेब पाठलाग करेल. मथुरेत गेले आणि मथुरेत गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी संभाजीराजांना मथुरेत ठेवलेलं आहे. मथुरेत त्यांना ठेवलं आणि मथुरेत ठेवल्यानंतर तिथून ते विसाजी पंताकडे ठेवलं. नंतर त्यांना ताकीद दिली, सगळ्या गोष्टी केल्या, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मला तो इतिहास आपल्याला डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही. इतिहासाचा फक्त मतितार्थ मी तुम्हाला सांगतो आहे. 8 वर्षाच्या बालकाला तिथे ठेवलं आणि 1300-1400 किलोमीटर ते येण्यासाठी निघाले. परंतु एक लक्षात घ्या, बाप लेक छोट्या मुलाला आपल्या ठेवायचं आहे, परत यायचं आहे. तेव्हा काही बस नव्हत्या, ट्रेन नव्हते, विमान नव्हते, काही साधनं नव्हती, रस्तेसुद्धा व्यवस्थित नव्हते. अंदाजी यावं लागत होतं. संभाजीराजे नंतर येणार होते. त्यावेळी एक विचारवंत इतिहासकार लिहून ठेवतो की कदाचित 8 वर्षाच्या बालकानं कमरेला मिठी मारली असेल, धरणीला पाझर फुटेल असा टाहो फोडला असेल, आबासाहेब आम्हाला सोडून नाही नाव जाणार असंही म्हटलं असेल कदाचित. परंतु हे कुठलाच गोष्टी दुःख किंवा हे शिवाजी महाराजांनी आणि 8 वर्षाच्या शंभूराजांनी दाखवलेलं नाही. 8 वर्षाचे शंभूराजे आले, कमरेला मिठी मारली आणि म्हणाले, साहेब स्वराज्याला तुमची खूप गरज आहे, तुम्ही निघा, आम्ही थोड्याच दिवसात पाठीमागून येऊ, तुम्ही आमची काळजी करू नका. असं 8 वर्षाचं मूल हातात हात घेऊन बाणेदारपणे सांगतंय. हे शंभूचरित्र आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे संस्कार आमच्या मुलांवर करण्याची आज गरज आहे. या पद्धतीनं मुलांवर संस्कार झाले पाहिजे. शिवाजी महाराज हे स्वराज्यात आले. स्वराज्यात आल्यानंतर सर्वांना आनंद झाला. पण सगळ्यांनी विचारलं, जिजाऊंनी विचारलं, शंभूबाळ कुठे, शंभूबाळ कुठे? त्यावेळी जड अंतकरणानं शिवाजी महाराज म्हणाले की त्यांना प्रवास सहन झाला नाही आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे जिवंत असूनसुद्धा शिवाजी महाराजांनी आपलं पोरगं मेलं म्हणून सांगितलं. याला जिगर लागतं, अर्थात त्यांच्या सुरक्षतेसाठी. कारण औरंगजेब पाठलाग करत होता, औरंगजेबाचं सैन्य पाठलाग करत होतं आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तो निरोप औरंगजेबापर्यंत गेला पाहिजे. म्हणून संभाजीराजे गेले, त्यांचा अंत्यविधीसुद्धा, त्याचे संस्कारसुद्धा करून टाकले. येसूबाई विधवा झाल्या, कुंकू पुसलं
आणि सती जाण्यासाठी निघाल्या, परंतु शिवाजीराजांनी जिजाऊंनी ते होऊ दिलं नाही आणि त्यांनी जिजाऊंनासुद्धा सती जाऊ दिलेलं नाही आहे. म्हणजे अंधश्रद्धा मोडून काढण्याचं काम जगाच्या पाठीवर जिजाऊ शिवाजी महाराज यांनी केलेलं आहे. हा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. म्हणून 364 किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला, 161 किल्ले बांधले, परंतु एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. आज आम्ही संडास जरी बांधला तरी नावं देतो. शिवराज्य नाही म्हटलं, स्वराज्य म्हटलं. हे सत्यनारायण केला नाही, कुठली अंधश्रद्धा पाळली नाही, अमावस्येच्या दिवशी लढाया केल्या. मला हे सांगायचं की अंधश्रद्धा निपटून काढण्याचं काम शिवाजीराजांनी संभाजीराजांनी त्या काळात केलेलं आहे. आज बुधभूषण जर वाचण्यासाठी घेतला तर काय पांडित्य, सगळ्या गोष्टी काय सांगितल्यात. राजा कसा असावा, प्रजा कशी असावी, सैन्य कसं असावं, राज्यकारभार कसा करावा, निर्व्यसनीता कशी असते, चारित्र्य संपन्नता म्हणजे काय, असे अनेक श्लोक लिहून हे संभाजीराजांनी तत्त्वज्ञान सांगण्याचं काम हे त्या काळात केलेलं आहे. म्हणून शंभू चरित्र आम्ही समजून घेतलं पाहिजे, त्यातून हा आदर्श घेतला पाहिजे आणि आदर्श घेऊन आम्ही वाटचाल केली पाहिजे. मित्रांनो, त्या पद्धतीनं वाटचाल करण्याची गरज आहे. या पद्धतीनं आपण वाटचाल करावी. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हा इतिहास ढाल तलवारींचा इतिहास नाही, हा परिवर्तनाचा इतिहास आहे. हा मानवजातीच्या कल्याणाचा इतिहास आहे, हा परिवर्तनाचा इतिहास आहे, हा गोमानव प्रतिपालक इतिहास आहे, हा विद्वानाचा इतिहास आहे, हा संस्कृत पंडिताचा इतिहास आहे, हा सर्व क्षेत्रावर प्रभुत्व कसं मिळवावं हा शिकवणारा इतिहास आहे. जगाच्या पाठीवर पहिलं तंत्रज्ञान आणि छापखाना आणणारा हा इतिहास आहे. जगाला तत्त्वज्ञान सांगणारा हा इतिहास आहे. त्या पद्धतीनं हा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आज पुढं जाण्याची गरज आहे मित्रांनो. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. कारण ज्यावेळी संभाजीराजांचा औरंगजेबानं म्हणजे औरंगजेबानं ज्यावेळी संभाजीराजांना मारलं त्यावेळी त्यानंतर 3 लाख छावणीवर संताजी धनाजीने त्यांचे कळस कापून आणलेले आहेत आणि त्यानंतर 27 वर्ष जनता लढत होती. हा संभाजीराजांचाच आदर्श होता ना, संभाजीराजांचीच प्रेरणा होती ना, संभाजीराजांनीच हे जनतेच्या मनामध्ये टाकलं होतं ना सगळ्या गोष्टी. म्हणून जनतेची कणं वाचणारा आणि प्रेरणा देणारा राजा हा इतिहास त्या पद्धतीनं आज आम्ही समजून घेतला पाहिजे. आज गुलामगिरी, अन्याय, शोषण विरुद्ध बंड करण्यासाठी आमच्या मुलांना आम्ही पुढं केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि ते सगळे आदर्श आम्ही दिले पाहिजे. आमचे आदर्श कोण असतात आज? आमचे आदर्श आहे क्रिकेटर जे दारू, सिगारेट, बियर यांच्या जाहिराती करतात आणि लाखो रुपये कमावतात आणि देशाला लावण्याचं काम करतात. ते आमचे आज आदर्श असतात. आमचे नटनटे आमचे आदर्श असतात. म्हणजे असं वाटतं की त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त गोष्टी मिळाल्या की हे प्रधानमंत्री आणि मोठे मोठे मंत्रीसुद्धा त्यांच्या पाठीमागं लोंढा भोवण्याचं काम करतात आणि ते आपले आज आदर्श आहेत. आम्ही पूजा अर्चेकडे वळतो. अरे आमचं लॉकडाऊन सुरू झालेलं आहे, धार्मिक स्थळं बंद झालेले आहे, अल्लाह, देव, गॉड सगळे बंद आहेत, हे कुणीच काही करत नसतं. हा विज्ञानवादी, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, हा वैचारिक दृष्टिकोन, सत्सत विवेक बुद्धीला पटणारा दृष्टिकोन आम्ही स्वीकारला पाहिजे. आम्हाला लोक म्हणतात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड काहीतरी वेगळंच सांगत असतात. आम्ही आमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही एकदा समजून घ्या. आम्ही काय सांगतो, सत्सत विवेक बुद्धीला आपल्या काय पटतं ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. जे शिवाजी महाराजांनी, संभाजीराजांनी सांगितलं आहे, लिहून ठेवलं आहे, जो ज्वलंत इतिहास आमच्या समोर आहे, आमच्या समोर आदर्श आहे. अरे ज्या देशात आदर्श नाही त्यांनी हरकुलससारखे आदर्श निर्माण केले आणि पुढं जाण्याचा प्रयत्न केला. आम्हाला तर आदर्श मिळालेले आहेत. ते आदर्श घेऊन आम्ही काम केलं पाहिजे. ज्या नटनट्यांचा आम्ही आदर्श घेतो, ते टॅक्स बुडवणाऱ्यांचा आम्ही आदर्श घेतो. अमिताभ बच्चननं 10 कोटी रुपये तिरुपतीला दिले होते, परंतु शिवाजी महाराज संभाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये शंभूराजांवर एखादा चित्रपट त्यांना नाही काढू वाटला का? त्यांच्या सुनेला मंगळाला म्हणून 50 लाख रुपये नेऊन दिले जातात. इकडे ते पैसे खर्चता नाही आहेत का? हे असले आदर्श असतात का आमचे? धर्मेंद्र हेमा मालिनींनी स्वतः म्हणजे धर्मेंद्रला स्वतःची मुलं बाळं सर्व संसार असताना ते बिनलग्नाचे एकत्र राहतात, त्यांना मुलं होतात आणि त्यांना लोकसभा राज्यसभा दिली जाते. ते तुमचे आदर्श आहेत का? या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही केला पाहिजे मित्रांनो. बुवा बापू हे सगळे रोज तुरुंगात जात आहेत, त्यांचे सगळे कटकारस्थानं पुढे येत आहेत. हे त्या काळात सजा शिवाजी महाराजांनी, संभाजीराजांनी दिलेले. म्हणून शिवचरित्रातून, शंभूचरित्रातून या गोष्टी आम्ही शिकण्याची गरज आहे मित्रांनो. त्या गोष्टी आम्ही जाणीवपूर्वक शिकल्या पाहिजे, त्या गोष्टी जाणीवपूर्वक आम्ही समजून घेतल्या पाहिजे. एवढंच नाही तर भगतसिंगावर इतिहास लिहिला जात नाही, मंगल पांडेवर पिक्चर निघतो. भगतसिंगाचा खरा इतिहास पुढे येत नाही. ज्यांचं कर्तृत्व नाही त्यांना पुढे आणण्याचं काम या देशात सातत्यानं झालेलं आहे.
राणी लक्ष्मीबाईचं काय कर्तृत्व आहे? माफी मागून सुटका करून घेतली. सावरकरांपेक्षा बाकीचे तिथे अडकलेले जे 200 सव्वा 200 मराठे तिथे मेले आणि माफी मागून सावरकर आले, त्या सावरकरांना तुम्ही स्वातंत्र्यवीर म्हणता, ज्यांनी हिंदू पतपातशाहीमध्ये शिवाजी महाराजांची, संभाजीराजांची बदनामी करण्याचं काम केलेलं आहे. पुस्तकासहित सांगतो, हिंदू पतपातशाहीमध्ये, सोनेरी पानामध्ये, म्हणजे या पद्धतीनं त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मित्रांनो, हे आपले आदर्श असू शकत नाही. म्हणून स्वाभिमानी आमच्या मुलांना आम्ही स्वाभिमानी बनवलं पाहिजे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब सांगतात, बूट पॉलिश ते केस मॉलिश करा, पण स्वाभिमान गहाण ठेवू नका, उजरेगिरी करू नका, चमचेगिरी करू नका, कुठल्याही राजकारणाच्या पाठीमागं गोंडा घोळत फिरू नका. आपण आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम आज करण्याची गरज आहे. आज आमच्या घरातला संवाद वाढला पाहिजे. शिवाजीराजांच्या घरात जो संवाद होता, चारित्र्य संपन्नता आज आम्ही जोपासली पाहिजे. आज आम्ही निर्व्यसनी झालं पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या, संभाजीराजांच्या चरित्रातून या सगळ्या गोष्टी आम्ही शिकण्याची गरज आहे. मित्रांनो, त्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकाव्यात, कारण बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्या काळात संभाजीराजांचं शरीर बलदंड होतं. ते मल्लखांब करत होते, व्यायाम करत होते, कधी आजारी पडल्याचं उदाहरण नाही. ते कशी काय व्यसनी असू शकतात? आणि व्यभिचाराच्या संदर्भात संभाजीराजांवर जी टीका केली जाते, त्या काळात बहुपत्नीत्व होतं. अफजल खान आपल्या स्वतःच्या 60-65 बायका मारून आला होता. शिवाजीराजांना सुद्धा 8 बायका होत्या. शहाजीराजांना सुद्धा 2 लग्न केलेली होती. शंभूराजांनाही 10-15 लग्न करता आली असती. त्यांना लफडे करायची काय गरज होती? लग्न केली असती ना अधिकृत. गोदावरी, चंपा, मंजुळा, कमळा, म्हणजे असली सगळे विकृत या सगळ्या गोष्टी घुसवल्या. अरे, ज्या संभाजीराजांनी आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहून चारित्र्य संपन्नता काय असते हे सांगण्याचं काम केलेलं आहे. एवढंच नाही तर स्त्रीसन्मान करण्याचं काम केलेलं आहे. आपल्या पत्नीला, येसूबाईला पहिल्या राज्यपाल बनवलेलं आहे. त्यांना सही शिक्क्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी राज्यकारभार, संभाजीराजे मोहिमेवर असताना त्यांनी राज्यकारभार केलेला आहे. ते संभाजीराजे श्रीलंपट आणि व्यभिचारी असे कसे असू शकतात? असूच शकत नाही. परंतु जाणीवपूर्वक संभाजीराजांना बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलेलं आहे. आणि बुधभूषण आणि संभाजीराजांचं साहित्य वाचल्यानंतर असं लक्षात येतं की किती विद्वान पुरुष आहे, किती सर्वगुण संपन्न पुरुष आहे, कशा पद्धतीचं कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, दैदिप्यमान हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. आज आमच्या मुलांना संभाजीराजाचं आकर्षण आहे, परंतु कुठंतरी पाल चुकते, कुठेतरी खोटा इतिहास सांगितला गेलेला आहे. परंतु खरा इतिहास संभाजीराजांचा आम्ही सांगण्याची गरज आहे. एक एक पैलू संभाजीराजांचा सांगण्याची गरज आहे आणि आमच्या मुलांना ते संस्कार देण्याची गरज आहे. आज अभ्यासक्रमामध्ये सुद्धा किती संभाजीराजांचा इतिहास आहे, शिवाजीराजांचा इतिहास आहे. 3 ओळीचा 4 मार्कासाठी शिवाजी महाराज आणि संभाजीराजे असतात. आम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे, बोस्टन विद्यापीठामध्ये शिवाजीराजे, संभाजीराजे शिकवले जातात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिवाजीराजे, संभाजीराजे शिकवले जातात. एवढंच नाही तर वाशी बेंद्रेंनी संभाजीराजांच्या, शिवाजीराजांच्या संदर्भात हे जवळपास 10 खंड होतील एवढं साहित्य आणलेलं. एवढं साहित्य त्यांच्याकडे आहे. पाकिस्तानमध्ये आदर्श शिवाजी शिकवलं जातं आणि आमच्या देशात मात्र आम्ही आमचे आदर्श असताना सुद्धा शिकवत नाही. म्हणून कुठेतरी हे घडण्याची गरज आहे, हे होण्याची गरज आहे, आदर्श घेण्याची गरज आहे मित्रांनो. आणि तो आदर्श घ्यावा. संभाजी चरित्रातून, शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आम्ही या सगळ्या गोष्टी शिकण्याची गरज आहे. त्या गोष्टी आम्ही शिकल्या पाहिजेत. आणि आज चहाचे मळे शिकवल्यापेक्षा इथं जळणारे ऊसाचे मळेसुद्धा आम्ही शिकवले पाहिजे आणि खरा इतिहास पुढे आणला पाहिजे. संभाजीराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन सांगितला पाहिजे. संभाजीराजांची विद्वान, संभाजीराजे संस्कृत पंडित, हे आम्ही सगळं सांगितलं पाहिजे. आणि संभाजीराजे, शिवाजीराजे चरित्रातून या सगळ्या गोष्टी घेण्याची गरज आहे. आज लॉकडाऊन आहे, कोरोनाचं फार मोठं संकट आहे. अशा काळात सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही जोपासला पाहिजे. जो शिवाजीराजांनी, संभाजीराजांनी आम्हाला दिलेला आहे तो आम्ही जोपासला पाहिजे. उत्कृष्ट आणि आदर्श स्वराज्य रक्षक, आज दिव्य मराठीला माझा लेख आहे, उत्कृष्ट आणि आदर्श स्वराज्य रक्षक संभाजीराजे. स्वराज्याचं रक्षण ज्यावेळी संकट येईल त्यावेळी प्रजेचं आणि स्वराज्याचं रक्षण करायचं असतं. तो आदर्श आज आमच्या प्रधानमंत्र्यांनी घेतला पाहिजे. आज मुख्यमंत्र्यावर विश्वास लोकांनी टाकला पाहिजे. त्या विश्वासाला सार्थ होण्यासाठी यांनी संभाजीराजांचा, शिवाजीराजांचा आदर्श घेऊन सार्थ व्हावं. म्हणून हा सगळा दैदिप्यमान इतिहास आमच्या पाठीमागे असताना या सगळ्या गोष्टी आम्ही जाणीवपूर्वक केल्या पाहिजे. हा ढाल तलवारींचा इतिहास नाही, हा परिवर्तनाचा इतिहास आहे. म्हणून त्या दृष्टीनं आम्ही इतिहास समजून घेतला पाहिजे. मी जर म्हटलं तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं आणि टिकवलं तर उद्यापासून तलवारी घेऊन फिरायचं का? अर्थात नाही.
तर एक इतिहासकार असं लिहून ठेवतो, रक्त सांडून फक्त इतिहास घडत असतो, रक्त सांडून स्वराज्य मिळत नसतं. रक्त सांडून जर स्वराज्य मिळालं असतं तर इतिहासाची पानं कत्तलखान्यात छापली गेली असती आणि तिखट खाऊन माणसं शूर बनत नसतात. तिखट खाऊन जर माणसं शूर बनली असती तर मिरचीवरच्या किड्यानं पराक्रम गाजून युद्ध जिंकली असती. असं कधीच घडत नसतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मूर्ख असतो. म्हणून मार्गच जेव्हा स्मशानातून जातात त्यावेळी त्या चितेवरच्या ज्वालाकडे किंवा जंतूकडे पाहून गहिवरून जायचं नसतं, घ्यायचा असतो एक अंगार आणि तोही क्रांतीचा शृंगार. म्हणून तो आमचा शिवछत्रपतींनी, शंभू छत्रपतींनी घेतला. त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करायची असते. त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी, राजकर्त्यांनी, समाजकर्त्यांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी, युवकांनी, महिलांनी, या सगळ्यांनीच हा इतिहास समजून घेण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं वाटचाल करण्याची गरज आहे. स्वराज्याचं सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही, जगात आमचा देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही, परंतु हा इतिहास त्या पद्धतीनं आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण गाडी हक्कते जिंदगी, श्रम सापल्याच्या वाटे, खाचं खळग्याचा डोह, श्री आयुष्याचे गोटे, श्रम कल्याणी उगात कोण कोणाला हुंगती, सुटे मरणाचा आवाज ताव गिदाड मारिती, जग कष्टाचे भुकेले कोणी रेघोट्या मारती, बोली पोपटाचे गोड कोणी चांबडी सोलती, भुका शेतकरी इथे, भुका कामगार इथे, रोज पोटाले चिमुरा, दिवा पेटता पेटेना तोंड घाले मध्ये वारा. ही वस्तुस्थिती आहे. लोंढेच्या लोंढे पायी निघालेले आहेत. कुठेतरी सोशल डिस्टन्सिंग अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही आहे. ती माणसे काही वेडी नाही आहे. त्यांना जर संधी दिली गेली असती 2-3 दिवस अगोदर लॉकडाऊनच्या, तर कदाचित ती माणसं जिथे तिथं गेली असती. हे हाल झाले नसते. भारतात ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तरीसुद्धा अजूनही म्हणजे केंद्र सरकारने ह्या सगळ्या चुका केल्यात हे मान्य केलं पाहिजे. आणि अजून काय करता येईल, 20 लाख कोटीचं जे पॅकेज दिलं आहे ते पॅकेजसुद्धा केवळ कागदावर राहू नये, त्याची अंमलबजावणी व्हावी. गोरगरिबांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोचावं. महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतं आहे. महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की जनतेचा विश्वासघात होणार नाही किंवा परत जनतेचा विश्वास उडणार नाही असं होऊ देऊ नका. आज 100% जनता, 99% जनता तुमच्या पाठीशी उभे आहे. तुमचं काम चांगलं चालू आहे, परंतु ते चालवा. आणि आज संभाजीराजे जयंतीच्या निमित्तानं परत एकदा आघाडी सरकार आहे, विनंती करतो की शिवाजी महाराजांचं खरं चरित्र, संभाजीराजांचं खरं चरित्र, आमच्यासारखे काही अभ्यास करणारे थोडेफार लोक आहेत, जे कोणी असतील ते त्या सगळ्यांना एकत्रित करून अधिकृत शासनाच्या प्रती तयार करा. आणि त्या पद्धतीनं आपल्या नावावर ते राहतील आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचा आदर्श घेता येईल, त्या पुढे आपल्याला जाता येईल. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या गोष्टी त्या चरित्रातून घेऊन आपल्याला त्या प्रस्थापित करता येतील. म्हणून हा आमचा दैदिप्यमान इतिहास आहे, परिवर्तनाचा इतिहास आहे, हा एका विद्वानाचा इतिहास आहे, संस्कृत पंडिताचा इतिहास आहे, हा इतिहास आम्ही एका लेखकाचा इतिहास आहे, भाषा तज्ज्ञांचा हा इतिहास आहे. हा इतिहास आम्ही समजून घेण्याची आज गरज आहे. कारण आज परिस्थिती कळत नाही. मित्र इथं कोण कोणाचा मित्र आहे, प्रत्येकाच्या घरात स्मगलिंगचं चित्र आहे की जाती जातीशी भांडतात, धर्माधर्माशी भांडतात, नेते प्रगतीची भाषा बोलतात, कार्यकर्ते एकमेकांना ढोरासारखं बोलतात. जी माणसं अखंड भारताची भाषा करत होती ती आज खंडित भारताची भाषा करत आहेत. रक्ताळलेली लोकशाही माझ्या स्वप्नात येते आणि हुंदके देत म्हणते, कसं होणार आमच्या देशाचं. म्हणून मित्रांनो, खंगून जीव गेला मन हे उदास झाले, माझ्याच प्राक्तनाचे ते स्वप्न भास होले. इंद्रास वासनेचा अभिशाप लाभलेला, येथे आयती डोळे भकासलेला, उलटी चरी ते उलट्याच काळजाची, कर्णास भास होती पांचाल द्रुपतीची. हपापलेले दिसतील लोक सारे आणि संन्यस्त भोग घेती लावून बंददारे. ही वस्तुस्थिती मित्रांनो ही आम्ही समजून घेतली पाहिजे. आम्ही स्वाभिमानी बनलं पाहिजे, हुजरेगिरी थांबवली पाहिजे, चमचेगिरी थांबवली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं बूट पॉलिश ते केस मॉलिश या पद्धतीनं आम्ही काम केलं पाहिजे. देशासाठी काम केलं पाहिजे, समाजासाठी काम केलं पाहिजे. एकंदरीत या सगळ्या चांगल्या गोष्टी, एक चांगला नव समाज निर्माण होण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, चारित्र्य संपन्न झालं पाहिजे, निर्व्यसनी झालं पाहिजे आणि या पद्धतीनं आम्ही काम केलं पाहिजे. कारण आज दारूचे दुकानं उघडली जात आहेत, त्याचे परिणाम खेडोपाडी वाईट होणार आहेत. तसं होऊ नये. आमची महसूल जर दारूवर अवलंबून असेल आणि दारूवर तुम्ही जर देश आणि राज्य चालवणार असाल तर मग शेतकऱ्यांनाही गांजा पिकू द्या ना. पण असं होऊ नये. त्यांनी गांजा पिकू नये, इकडं दारू चालू नये, वाईट गोष्टी थांबवाव्यात. कारण आम्हाला चांगली परंपरा, चांगला इतिहास या निमित्ताने मिळालेला आहे. तो इतिहास आम्ही, त्याचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. शंभू चरित्रातून या सगळ्या गोष्टी आम्ही घेतल्या पाहिजे. आमच्या मुलांना आम्ही कणखर बनवलं पाहिजे, निडर बनवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्या कलागुणांना आम्ही वाव दिला पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आमची मुलं आमच्यापेक्षा काकणभर पुढे असतात हा विश्वास आम्ही ठेवला पाहिजे. घरात संवाद ठेवला पाहिजे. शिवाजीराजांचा, शंभूराजांचा जसा संवाद होता तो संवाद ठेवला पाहिजे. श्री सन्मान या गोष्टी आम्ही शिकल्या पाहिजे आणि शंभूराजे शिवचरित्रातून या सगळ्या गोष्टी आम्ही शिकाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत असताना ए मानव उशिरा हचल जो की जाती
जाती है मुक्ति महल, तू दयादान कर शिवध्यान धर ताकि हो जाए जीवन सफल। ये स्वार्थ का संसार है, सबको दौलत से ही प्यार है, सुख दुख की घड़ी नहीं रहती खड़ी, फिर क्यों अहंकार है। जो तो दुखों से डर जाएगा कुछ भी न कर पाएगा, अपना कर्तव्य करना ही काटों से डर, इन्हें फुलों को हरमाने ले। म्हणून म्हणतो धन्य धन्य, म्हणून म्हणतो शंभूराजे होऊन गेले गाजवली तलवार, त्यांच्या कुशीमधून आम्ही जन्मलो नाही कुणाला भिनार। धन्य धन्य शंभूराजा, मला तुमचा स्वाभिमान, पारतंत्र्याला झुगारून केलेच आमचे जीवन प्रकाशमान। थोर तुमचे उपकार पदोपदी मला जाण, भारताची संभाजी स्मृती आमचा तुम्ही प्राण, दाविला सुराचा मार्ग महान, तुमच्याच चरणी लीन असावं हीच आमची तहान। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।